मम्मी, मला नूडल्स खायचेत. चल ना आपण जाऊ बाहेर चायनीज खायला चौपाटीवर. अशी तुमची मुलं खूपदा म्हटली असतील ना तुम्हाला. पण बाहेरचं खाणं शेवटी कसं असतं? अनहायजेनिक. तर चला आपण घरीच हायजेनिक पद्धतीने नूडल्स बनवूया. आपल्याला नूडल्स उकडून घ्यायचे आहेत, थंड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरलेली कोबी, ढोबळी मिरची, गाजर, कांदा आणि कांद्याची पात हे घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी घेतलेलं आहे शेजवान चटणी, सोया सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस एवढं घेतलेलं आहे यामध्ये. चला आता आपण बनवूया नूडल्स. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आता आपल्याला कांद्याची पात, त्यानंतर ढोबळी मिरची आणि गाजर हे आधी परतून घ्यायचे आहे, कारण याला परतायला थोडा टाईम लागतो, त्यामुळे हे आधी टाकून घ्यायचे. त्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत. आता हे सर्व व्यवस्थित परतलेलं आहे, जास्त पण शिजवायचं नाही आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा. आता यामध्ये सॉसेस जे आपण एकत्र केलेले ते सर्व टाकायचे आहे आणि 1 मिनिटसाठी फक्त परतून घ्यायचे व्यवस्थित सर्व. यामध्ये थोडे टोमॅटो केचप ॲड करते मी. आता नूडल्स टाकून घ्यायचे आहेत आपल्याला यामध्ये आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. यात अजिनोमोटो आणि सॉल्ट टाकते. त्यानंतर कांद्याची पात, कोथिंबीर ॲड करते. हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. कधी खाईल असं झालं. नूडल्स रेडी आहेत. अब सबर नहीं हो रहा. चला आता सर्व करू आणि मस्त खाऊन घेऊ. काय वाटतं मग तुम्हाला? बाहेरचं अनहायजेनिक खाऊ घालायचं की घरी बनवलेलं हायजेनिक? फॅमिली मेंबर्स तर अशा नवीन नवीन रेसिपीज पाहून तर एकदम खुशच होतील. म्हणतील काय गरज आहे बाहेर रेस्टॉरंटमध्ये जाण्याची, घरीच एवढं छान बनवलं जातं आहे तर.